क्वेश्चन आहे, एका रांगेमध्ये अजयचा क्रमांक पुढून 18वा आहे, तसेच विजयचा क्रमांक मागून 16वा आहे. सुजयचा क्रमांक पुढून 25वा असून सुजयचा क्रमांक कितवा आहे? 25वा. तो अजय आणि विजयच्या मध्यभागी आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? पहा, हा क्वेश्चन जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जात असते. 18वा हा आहे अजय. कितवा आहे? 18वा क्रमांक आहे. 18वा आहे ना, 18वा क्रमांक आहे अजयचा. नंतर मागून विजयचा क्रमांक कितवा आहे? हा विजय 16वा. समजलं का? तसेच पुढून म्हणजे या साईडनं इकडून पुढून घेतलं ना आपण ना, हा पुढून आहे, हा मागून आहे. आता सुजय कितवा आहे? पुढून 25वा. इथपर्यंत पुढून तर 18 झाले. 19, 20, 21, 22, 23, 24, 25. हा 25वा कोणाचा आहे? सुजय. हा 25वा आहे ना. तर आपल्याला या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत हे ओळखायचं आहे. किती विद्यार्थी आहेत पहा, तर तुम्हाला सांगतो. हा इथपर्यंत किती आहेत? इथपर्यंत किती आहेत रे? हा 25. बरोबर. आता हे हा मधात आहे, सुजय मधात आहे ना. सुजय अजय आणि विजयच्या मध्यभागी आहे ना सुजय. हा मधात आहे म्हणजे याच्यात हा अजय आणि विजयच्या मधात, म्हणजे याच्या मधात किती विद्यार्थी आहेत? 1 2 3 4 5 6. हे जर 6 असतील तर इकडे बी किती असतील? 6 असतील ना. आता हे इथपासून तर इथपर्यंत विद्यार्थी किती झाले? 25 झाले ना. 25 आणि हे 6 प्लस हे 16 किती झाले टोटल सांगा? 6 6 12, 12 5 17 7, हाताला 1, 2 1 3 1 4. किती झाले टोटल विद्यार्थी? किती झाले? 47. पहा, दुसरा क्वेश्चन मी तुम्हाला देत आहे. दुसरा क्वेश्चन असा आहे, याचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे. रांगेत रोहन मध्यभागी उभा आहे. रोहनचा क्रमांक 17वा असल्यास रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? याचा लवकरात लवकर कमेंट करा. ठीक आहे.